आजकाल माणसे माणसांची खूप अडवणूक करताना दिसतात. ठिकठिकाणी माणसाला माणसाची गरज पडते. माणसे जशी माणसाची मदत करतात, तसे माणसे माणसांची अडवणूक देखील करतात. जर आपण प्रत्येक माणसाला त्याच्या दुःखाचं कारण विचारलं, तर त्याच्या दुःखास कुणीतरी दुसरा मनुष्य कारणीभूत असतो. कारण एखाद्या माणसाच्या थोड्याशा सहकार्याने, थोड्याशा मदत करण्याने, समजून घेण्याने, थोड्याशा वेळ दिल्याने हजारो करोडो लोकांचे प्रश्न सुटू शकतात. त्यांचे ते काम मार्गी लागू शकते. आज आपण बघतो, बँकेत चक्रा मारणारा शेतकरी असो, एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये ॲडमिशनसाठी वारंवार येणारे पालक असोत, किंवा एखाद्या दुकानदार असो किंवा ऑफिस असो, सर्वच ठिकाणी असं एकही क्षेत्र नाही की जिथे माणसे माणसाची अडवणूक करत नाहीत. कारण जे काम थोड्याशा प्रयत्नाने, थोड्याशा आपल्या वेळ देण्याने किंवा एक सौजन्याने, माणुसकीने सहज पार पडू शकते, असेही काम अडवायचे. माणुसकी धर्म विसरायचा, दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू ज्या लोकांना दिसत नाहीत, अशी माणसे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहेत. कठोरपणा, निर्दयपणा, मला काय त्याचं ते बघून घेईल, मी कशाला त्यामध्ये पडू, मी नाही लक्ष देणार, अशा प्रकारची दरपोक्ती अशा लोकांकडून ऐकायला मिळते. एखादा एस टीचा कंडक्टर असेल, ड्रायव्हर असेल, भर उन्हामध्ये रस्त्याच्या कडेला कुठेतरी प्रवासी बसलेले असतील, गाडीची वाट बघत असतील, गाडीमध्ये भरपूर जागाही शिल्लक असेल, तरीही गाडी न थांबवता ती गाडी त्या ठिकाणाहून जात असेल, किंवा सर्वत्र फिरणाऱ्या आजकाल जे 4 चाकी गाड्या आहेत, त्या तर रिकाम्याच बहुधा असतात. 5 सीटची गाडी दोघे असतात, कुठे एकटाच चाललेला असतो. आणि अशा वेळी रस्त्यावरून पायी चालणारी जी माणसे आहेत, त्यामध्ये वृद्ध असतात, गरीब असतात, कोणी आजारी असतो. अशा एखाद्या व्यक्तीला की चल बाबा बस गाडीमध्ये मी सोडतो, की स्वतःचा कुठलाही खर्च त्यामध्ये वेगळा होत नाही. केवळ मानवतेच्या भावनेने केली जाणारी ही जी मदत असते, ती फार मोलाची असते. जुन्या काळामध्ये माणुसकी फार मोठ्या प्रमाणात होती. माणसे माणसाच्या खूप कामी येत होती. त्यामुळं माणसे कमी साधनामध्ये, माणूस हाच खरं त्यावेळचा साधन होता. परंतु आता माणसाची जागा साधनाने घेतली आहे, आणि या साधनामुळेच माणसे दुरावत चालली आहेत. परंतु अशाही या आधुनिक काळामध्ये साधनाचे रेलचेल असताना माणुसकीची खूप गरज असते. माणूस जितका माणसाच्या कामा येईल, आणि आपल्या सहकार्यामुळे, आपल्या थोड्याशा मदतीमुळे जर कुणाचे दुःख दूर होत असले, तर ते आपण एक माणूस म्हणून का करू नये. माणुसकी हा धर्म वाढला पाहिजे. माणुसकी हाच खरा धर्म आहे. आपण ह्या लहानसहान गोष्टी विसरत चाललेलो आहोत, आणि नको त्या गोष्टीमध्ये आपण फार लक्ष घालत आहोत. माणुसकीसारखा छोटासा गुणधर्म आपल्यामध्ये जर असला, तर आपले मित्र, आपले शेजारी, आपले ओळखीचे लोक आपल्यावर आनंदित राहतील. आणि आनंद पसरवणे, आपल्यामुळे लोकांना सुखी करणं, यापेक्षा मोठा धर्म कोणता असू शकतो. परंतु आजकाल अडवणूक करण्यामध्ये धन्यता मानणारे लोक खूप आहेत.
गोरगरीब लोक साहेब साहेब म्हणून मागे फिरतात आणि आपण मात्र त्या लोकांच्या त्या गरजेकडे लक्ष देत नाही. परंतु आपल्या थोड्याशा प्रयत्नाने, थोड्याशा सहकार्याने त्या गरिबाविषयी खरोखरचं जर आपल्याला कळवळा असेल, अडचणीत असलेल्या माणसाविषयी आपल्याला जर प्रेम असेल, दया वाटत असेल, तर निश्चितपणे आपण त्यांना ते सहकार्य करत असतो. समाजामध्ये थोडीफार चांगली माणसे अजूनही आहेत, परंतु सर्वांनीच अशा प्रकारे चांगलं असणं गरजेचं आहे. चांगलेपणा माणुसकी जितकी जास्त असेल माणसामध्ये, तितकाच माणूस सुखी होऊ शकतो याचा मला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळं इतर कोणत्या गोष्टी काही असो वगैरे अनेक विषय आहेत, परंतु मानवता धर्म, लोकांच्या अडचणी सोडवणं, तुमच्या हातात जी गोष्ट आहे आणि तुमच्यामुळे ती अडलेली आहे, तर ती ताबडतोब आपण सोडवली पाहिजे. त्याच्याकडे चिरीमिरी मागणं, पैशाची मागणी करणं, त्याला वारंवार चकरा मारायला लावणं, त्याला सतावणं, त्याला रडवणं, त्याला दुखावणं, हे सतावण्याचं, दुसऱ्याला त्रास देण्याचं पाप मुळीच करू नका. कारण आपण जितके दुसऱ्याला असे दुखावतो, ते सर्व दुःख व्याजासहित परत आपल्या जीवनामध्ये येत असते. त्यामुळे सुखी राहायचं असेल तर इतरांना सुखी करण्याचं आपण शिकलं पाहिजे.